मातोश्रीवरील बैठकीची आता इनसाइड स्टोरी समोर आली आहे। उद्धव ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा संघटन बळकट करण्यासाठी तयारीला लागा असे निर्देश दिलेत असं समजतंय। जे गेले त्यांचा विचार करत बसू नका, पुन्हा पक्ष संघटन मजबूत करा। ज्यांची संघर्ष करण्याची तयारी आहे त्यांना सोबत घेऊन संघर्ष करा। मी सगळ्या मतदारसंघात येऊन संवाद साधणार। या दौऱ्याची सुरुवात ईशान्य मुंबईपासून करणार आहोत असं देखील उद्धव ठाकरेंनी या बैठकीमध्ये स्पष्ट केलेलं आहे। मातोश्रीवर महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्यामधील आता ही इनसाइड स्टोरी झी24 तासच्या हाती लागली। परंपरेप्रमाणे स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आजच्या या बैठकीकडे खरं तर लक्ष लागलेलं होतं आणि याच बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा संघटन मजबूत करायला तयारीला लागा असा आदेश दिलेले आहेत, निर्देश दिलेले आहेत। काय घडलंय आजच्या बैठकीत? पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचं स्वागत। संवाद साधला, बैठक बोलावण्यात आली होती। धाराशिव, ईशान्य मुंबई या सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। मात्र पहिला दौरा हा ईशान्य मुंबई पासून सुरू होणार आहे। जे गेले त्यांच्या संदर्भात जास्त विचार करत बसू नका। जे संघर्ष करण्यासाठी तयार आहेत, जे आपले आहेत आणि जे सोबत आहेत त्यांना पुन्हा एकदा सोबत घेऊन तयारीला लागा, संघर्ष करा, अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत। पहिला दौरा ईशान्य मुंबईपासून मी सुरू करतोय आणि ईशान्य मुंबईतील दोन ठिकाणी सभा होणार आहे। या सभेमध्ये उद्धव ठाकरे मतदारांशी संवाद साधणार आहेत। करतात ज्यांच्यासाठी कष्ट केले, ज्यांना मतदान करून निवडून आणलं, तेच सोडून गेल्यामुळे अनेक मतदार सुद्धा व्यथित झाले असल्याचं पाहायला मिळतात, द्विधा मनस्थितीमध्ये असल्याचं पाहायला मिळतात। या सर्व मतदारांसोबत आता त्यांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत। धाराशिव मध्ये सुद्धा लवकरच उद्धव ठाकरे यांचा दौरा होणार आहे। त्यामुळे एकूणच 6 मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघातील प्रत्येकी 3 मतदारसंघामध्ये एक सभा, अशा प्रकारे हा दौरा असणार आहे। आणि उद्धव ठाकरे यांचा झंझावातचा दौरा निश्चितच स्वप्नील, त्यामुळे आता या जाहीर सभेमध्ये त्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात हे देखील आपल्याला पाहायचंय। धन्यवाद या माहितीसाठी।